पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी आहे. धार्मिक श्रद्धेनुसार श्रावणी सोमवार हा भगवान महादेवांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचं पूजन केलं जातं. त्यामुळे या दिवशी शिवपूजा आणि नागपूजा एकत्र केली जाणार आहे. मग 17 ऑगस्ट रोजी आलेल्या पहिल्या श्रावणी सोमवारी काय करावं? नागपंचमीची तिथी कधी सुरू होते आणि कधी समाप्त होणार आहे? पूजेसाठी शुभ वेळ कोणती? पहिल्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा कशी करावी? नागपंचमीची पूजा घरच्या घरी कशी करावी? कोणते मंत्र म्हणावेत? कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात? या दिवशी कोणती शुभ कार्य करावी? कोणती कामं टाळावीत? राहू, केतू आणि कालसर्प दोषाबाबत कोणत्या धार्मिक मान्यता आहेत? चला संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. खरं तर सोमवारी 17 ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी असा योग आहे. पंचांगानुसार या दिवशी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. मुंबईच्या पंचांगानुसार पंचमी तिथी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. धार्मिक परंपरेत सोमवार हा भगवान शिवाला समर्पित असतो. भगवान शिवांच्या गळ्यात नाग विराजमान असल्यामुळे शिव आणि नागदेवता यांचा धार्मिक संबंधही सांगितला जातो. त्यामुळे या दिवशी शिवपूजा आणि नागपूजा करण्याची परंपरा आहे. आता पंचांगानुसार पंचमी तिथी 16 ऑगस्टच्या संध्याकाळी सुमारे 4:52 पासून सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 17 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे. उदय तिथीनुसार 17 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा मुख्य दिवस असणार आहे. मात्र पूजेची वेळ आणि तिथी अचूक गणना शहरानुसार काही मिनिटांनी बदलू शकते. त्यामुळे तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. काही पंचांगांमध्ये 17 ऑगस्टसाठी नागपंचमी पूजेचा सकाळी मुहूर्त 2 तास 36 मिनिटांचा दिला आहे. जसा एका स्थानिक पंचांगा गणनेनुसार पहाटे 5:22 पासून ते सकाळी 7:58 पर्यंत पूजेचा कालावधी दिला आहे. मात्र ही वेळ स्थानानुसार बदलू शकते. म्हणूनच आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. शिवाय पुणे, मुंबई, नागपूर किंवा इतर शहरातील भाविकांनी आपल्या स्थानिक पंचांगातील वेळेला प्राधान्य द्यावं असंही सांगितलं जातं. आणि जर सकाळच्या मुहूर्तात तुम्ही पूजा केली नाही तरी काही हरकत नाही. श्रद्धेनं, भक्तीनं, शुद्ध भावनेने भगवान शिवाचं स्मरण करून आपण या दिवशी पूजा करू शकता, असंही सांगितलं जातं. आता पहिल्या श्रावणी सोमवारी शिवपूजा कशी करावी? तर सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी, स्वच्छ कपडे परिधान करावीत, घरातील देवघर स्वच्छ करावं, मग पूजा करावी आणि सर्वप्रथम श्री गणेशाचं स्मरण करावं. त्यानंतर भगवान शिवांचं आणि माता पार्वतीचे ध्यान करावं. शिवलिंगासमोर दिवा लावावं, धूप वाहावे. त्यानंतर शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावं. शक्य असल्यास गंगाजल मिसळलेलं पाणी अर्पण करावं. दूध अर्पण करण्याची परंपरा सुद्धा आहे. आपण आपल्या प्रथा परंपरेनुसार शिवलिंगावर अभिषेक करावा. अभिषेक करताना मंदिरातील नियम पाळणे ही महत्त्वाचे आहे. त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र, फूल, अक्षता आणि आपल्याकडं उपलब्ध असेल तर धोत्र्याची फुलं अर्पण करावी. बेलपत्र अर्पण करताना श्रद्धेनं भगवान शिवाचं स्मरण करावं आणि त्यानंतर 108 वेळा किंवा शक्य असेल तितक्या वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आता पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामूठ आहे.
ही शिवामूठ वाहून भगवान शिवाला प्रार्थना करण्याची परंपरा आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ अर्पण करताना मनातील इच्छा पूर्ण व्हावी, कुटुंबात सुख शांती नांदावी आणि भगवान शिवाची कृपा राहावी अशी प्रार्थना करून भगवान महादेवांना शिवामूठ अर्पण करावी. शिवामूठ अर्पण करताना कोणते मंत्र म्हणावे किंवा शिवलिंगाची पूजा कशी करावी या संबंधित वेगळे व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आता नागपंचमीची पूजा. नागपंचमीची पूजा याच दिवशी करायची आहे, तर नागपंचमीच्या पूजेत नागदेवतेचं पूजन करण्याची परंपरा आहे. यासाठी घरात नागदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा असल्यास त्यासमोर पूजा करावी. महादेवांची पूजा झाली की त्यानंतर नागाची पूजा करावी. आपण आपल्याकडं असलेले पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरावं. त्यावर नागदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा ठेवावी. दिवा लावावा आणि धूप लावावा. हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करावीत. नैवेद्य दाखवावा. नागदेवतेला मनोभावे नमस्कार करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिवंत सापाला पकडून त्याला त्रास देऊन किंवा त्याला जबरदस्तीने दूध पाजणं टाळावं. नागपूजेची भावना ही निसर्ग आणि सर्पजीवांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. म्हणून या दिवशी नागाच्या प्रतिमेची पूजा करावी. आता नागदेवतेची पूजा करताना आपण पुढील मंत्राचा जप करू शकता. ओम नागदेवता भयो नमः हा मंत्र आहे. तर भगवान शिवाचा शिवपंचाक्षरी मंत्र आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा शक्य असेल तर 108 वेळा जप करावा. मंत्राचा उच्चार अचूक करावा. त्याचबरोबर श्रद्धेने भगवान शिवाचं स्मरण करावं आणि धार्मिक परंपरेनुसार भगवान शिवाच्या गळ्यात नाग विराजमान आहे. नाग हा भगवान शिवाच्या अलंकाराचा एक भाग म्हणून अनेक शिव प्रतिमांमध्ये आपल्याला दिसतो. म्हणून श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने अनेक भाविक या दिवशी प्रथम शिवलिंगाची पूजा करतात आणि त्यानंतर नागदेवतेचे पूजन करतात. ही पूजा म्हणजे भगवान शिवाप्रती भक्ती आणि सृष्टीतील नागवंशीय जीवांविषयी आदर व्यक्त करण्याची धार्मिक परंपरा मानली गेली. याही व्यतिरिक्त ज्योतिषीय आणि धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीचा संबंध नागदेवतेच्या पूजेशी जोडला जातो. काही ज्योतिष परंपरांमध्ये नागपूजा, शिवपूजा आणि महामृत्युंजय मंत्र जप यांचा संबंध राहू, केतू, नागदोष किंवा कालसर्प दोषाच्या शांतीशी जोडला जातो. अशा दिवशी काही भाविक शिवलिंगावर जलाभिषेक करून शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत असतात. काही जण महामृत्युंजय मंत्राचाही जप करतात. मात्र हे उपाय धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिषीय परंपरेचा भाग आहे. यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तर यंदा पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यात, त्यामुळे हा विशेष योग आहे. तर यंदा पहिल्या श्रावणी सोमवारी आणि नागपंचमीच्या या विशेष दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेची कृपा आपल्या सर्वांवर राहो. आपल्या घरात सुख, शांती आणि आरोग्य, समृद्धी नांदो हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना. हर हर महादेव. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.